आता CBSEने 2026-27मध्ये सोशल स्टडीजचा जो सिलेबस आहे तो चेंज केला. तर त्याच्या चॅप्टर 2 जे रिशिपिंग इंडियाज पॉलिटिकल मॅप आहे ते मोस्टली सगळ्या सल्तनत, मुघल्स, डायनेस्टीज यांच्याबद्दल सांगतं. तर त्याचं जे मॅप वर्क आहे ते आपण आता बघतो आहे. तर आपण इथून खालून सुरू करूया. खालून हे जे पांड्या डायनेस्टी होती त्याचं जे प्लेस, त्यांची जी मेन कॅपिटल होतं ते होतं मदुराई. आता मदुराई दाखवला. मी या मॅपवरती ऑलरेडी सगळी नावं लिहिली आहेत त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला दिसणार नाही. सो मी एक बाजूला प्लेन मॅप पण ठेवते. तर इथे तुम्हाला दिसेल हे प्रोजेक्शन आलं आहे बाहेर. हे जे प्रोजेक्शन आहे आणि इथे एक असा चंद्रासारखं आहे. तर ह्याच्या थोड्याशा वरती आपल्याला इथे दाखवायचं आहे मदुराई. सो मी इथे दाखवलेलं आहे मदुराई. ओके. आता आपण थोडंसं वरती गेलो कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये जे होयसला किंगडम होतं त्यांचं जे बेलापूर आणि बेलापूर नाही, बेलूर आणि नंतरची त्यांची राजधानी जी हलीबीडू होती ते एकमेकांच्या जवळच आहेत. तर ते आपल्याला कसं दाखवायचं आहे, साधारण जे इथे ही जी लाईन आहे, हे इथे जो पॉईंट आहे तिथून जर तुम्ही स्ट्रेट केलं तर त्याच्यात थोडंसं असं तिरकं जाऊन इथे बेलूर दाखवायचं आहे थोडंसं आतमध्ये, आणि बेलूरच्या परत तिरकं दाखवायचं आहे आपल्याला हलीबीडू. टू बी प्रिसाईज बघितलं तर हा जो इथे जे असे 3 प्रोजेक्शन्स आलेत ह्याच्यामधल्या प्रोजेक्शनवरती बेल्लूर आहे आणि वरच्या प्रोजेक्शनवरती हलीबीडू. हाऊ टू प्रोनाऊन्स दॅट वरती पण मला कळत नाही, पण जेस हलीबीडू. त्याच्यानंतर जे विजयनगर साम्राज्य होतं त्यांची जी कॅपिटल होती हम्पी. तर ती हम्पी आपल्याला जे दाखवायचं आहे. तर हे जे छोटासा स्टेट आहे हा गोवा आहे. तर जवळपास गोव्याच्या स्ट्रेट लाईनमध्ये आणि इथे जो असं प्रोजेक्शन आलेलं आहे वरती त्याच्यामध्ये आणि या प्रोजेक्शनच्या खाली असं आपल्याला इथे हम्पी दाखवायचं आहे. आणि हम्पीच्या थोड्या वरतीच ही जे प्रोजेक्शन इकडे असं ट्रायंगलसारखं आहे त्या प्रोजेक्शनमध्ये आपल्याला दाखवायचं आहे बिजापूर. आता इथे आय थिंक बिजापूर ही विजयनगरी साम्राज्याची पहिली कॅपिटल होती आणि नंतर मग ती हम्पी झाली. आता इथे हैदराबाद, बिजापूर आणि हम्पीमुळे हैदराबाद थोडंसं क्राऊडेड होतं आहे. तर आपण या ह्याच्यावरती बघूया की हैदराबाद कसं दाखवायचं आहे. तर हा जो इथे आपण बिजापूर इथे दाखवल्यानंतर हा इथे एक असा ग्रू दिसतोय बरोबर. तर हा जो ग्रू आहे तो एक्झॅक्टली जर आपण असं इथे नेलं आणि इथून जो वरती इथे हे केलं तर इथे आहे हैदराबाद ही निझाम्सची कॅपिटल आपण म्हणू शकतो. तसं या पॉईंटवरती आपल्याला दाखवायचं आहे हैदराबादवरती. आता इथे आपण वरती आल्यानंतर जे दौलताबाद आहे ते मोहम्मद तुगलकची सेकंड राजधानी होती. पहिली राजधानी होती दिल्ली. सो दिल्ली दाखवायला सोपं आहे. इथे तुम्ही मॅपवर बघाल तर इथे असं एक ग्रू आहे, त्या ग्रूमध्ये आपल्याला दिल्ली दाखवायचं. सो पहिली राजधानी दिल्ली आणि सेकंड राजधानी जी दौलताबाद. तर दौलताबाद दाखवण्यासाठी हे जे इथे आपल्याला 20 अंशांश आहे म्हणजे त्याच्यावरतून अशी एक स्ट्रेट लाईन काढायची, ती इथे येईल अशी. आणि जो इथून हा जो इथे फर्स्ट असं जे आपल्याला हा पोर्शन दिसतंय तिकडनं आपण वरती हे केलं तर आपल्याला इथे मिळतं दौलताबाद. आता इथे त्याच्यातून लेट्स मूव्ह टू गुजरातमध्ये हा जो असा डीप आहे या डीपच्या थोडंसं इथे वरती तिरकं आपल्याला आहे जुनागड. म्हणजे जुनागड हे गुजरातच्या ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर आपल्याला जयपूर बघायचं असेल तर जयपूरमध्ये बघा तर इथे एक डीप आहे, हा इथून एक काढला आणि इथे असं हे जे एकमेकांना टच केल्यासारखं पोर्शन आहे तिथून खाली लाईन काढली तर इथे साधारण ती 26 म्हणजे हे जर तुम्ही ही लाईन बघितलं तर तशी पण आपोआपच येते. सो हा प्रोजेक्शन आणि ह्या प्रोजेक्शनमधून इथे पॉईंट केलं तर आपल्याला जयपूर येतं. आग्रा जे आहे इथे आपण दिल्ली दाखवल्यानंतर जे इमिजिएट हे खाली असा ह्याच्या पोर्शन येतो इथे उत्तर प्रदेशमध्ये असलेला, ह्याला इथे आपण दाखवणार आहोत आग्रा. जम्मू काश्मीर. आता जर आपल्याला काश्मीर विचारलं तर खरं तर जे पहिलेचं काश्मीर होतं ते हे पूर्णच सगळंच काश्मीर होतं. पण आता जर मॅपमध्ये असं स्पेसिफिक काश्मीर दाखवायला सांगितलं तर आता नवीन जे काश्मीरची डिव्हिजन आहे त्याच्याप्रमाणे आपण हे रिजन दाखवूया, जम्मू आणि काश्मीर. कमिंग हियर या साईडला हा जो ट्रायंग्युलर सारखा पोर्शन आहे म्हणजे असे त्या मुलांचे खेळ असतात ना त्याला 3 हे असतात, तर हा इट इज आसाम. आणि आसाममध्ये परत आता या मॅपमध्ये दिसत नाही आहे.
आता आपण इथे हा जो वरचं प्रोजेक्शन आहे हे चालू होण्याच्या आधी इथे असं एक खाली असं ग्रूव्हसारखं आहे, त्या ग्रूव्हच्या वरती आपल्याला इथे दाखवायचं आहे गुवाहाटी. सो हे अहम्सचं किंगडम होतं गुवाहाटी. खाली आपण आलो तर आपल्याला माहिती आहे हा जो सगळा आहे तो आहे सुंदरबन डेल्टा. सुंदरबन डेल्टाच्या इथे या साईडला खाली इथे एक असं ब्लॅक कलरचं आपल्याला मॅपमध्ये दिसतं. अगेन मी तुम्हाला ब्लँक मॅपमध्ये दाखवते. हे असं इथे एक ब्लॅक कलरचा ग्रू आहे आणि इथे एक अशी लाईन आहे, दोघांच्या मध्ये एकदम त्या मॅपच्या लाईनला आपल्याला कोणार्कचं सूर्यमंदिर दाखवायचं आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट वरती हा जो अनदर ग्रू आहे, म्हणजे इथे जर तुम्ही इथे दाखवलं तर इथे असं एक बाहेर प्रोजेक्शन जाते आणि त्या कोणार्कच्या एकदम वरती इथे आपल्याला दाखवायचं आहे जयनगर. तर अशा प्रकारे आपलं हे मॅप वर्क आहे क्लास 8 CBSEचं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज बघून जर तुम्हाला तुमच्या अभ्यासात हेल्प होत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. सध्या थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्ही खूप काही व्हिडिओज नाही टाकत आहे, पण मला असं वाटतं हे मॅपचे जे व्हिडिओज आहेत ते मॅप खूप कॉम्प्लेक्स होऊन जातात, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओजमुळे बऱ्याचशा मुलांना हेल्प होऊ शकते की एक्झॅक्टली कसं प्लॉटिंग करायचं आहे. तर मी त्याचं जस्ट तुम्हाला ओव्हरऑल मी परव्ह्यू सांगितलं की आपण कसं प्लॉटिंग करू शकतो, कुठल्या लाईन्स पकडून. ह्याच्यामध्ये माझ्या मते मदुराई, बेल्लूर, दौलताबाद, दिल्ली, काश्मीर, गुवाहाटी, कोणार्क हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काही काही लोकांना जर सगळेच स्टडी नसतील करायचे तर तुम्ही त्या प्रकारेही करू शकता. जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ते तुम्ही करू शकता. सो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा की त्याच्यामुळे दुसऱ्या पण मुलांना जे एक्झाममध्ये मॅपवर्क आहे ते करायला सोपं पडावं. धन्यवाद.